वर्षभरात हद्दवाढच्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन. कोंडाल हद्दवाढमधील 12 गावांच्या भूमापन कामाचा महापौरांकडून आढावा. 21 मे रोजी नगरसेवकांसाठी विशेष सादरीकरण. नागरिकांना मालमत्तेचे अधिकृत दस्तऐवज वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने कामकाजाला गती द्यावी. पुढील एका वर्षात हद्दवाढ भागातील सर्व 12 गावातील प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मालमत्ता विषयक समस्या मार्गी लागण्यास मदत होईल आणि मालमत्तेच्या नोंदी अधिक सुलभ व पारदर्शक होतील असा विश्वास महापौर विनायक कोंडाल यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिका हद्दवाढ भागातील 12 गावांमधील नगर भूमापन, प्रॉपर्टी कार्ड व मालमत्ता नोंदणी प्रक्रियेबाबत आज महापौरांच्या कक्षात आढावा बैठक महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक बिजू प्रधाने, सिद्धेश्वर कमटम, प्रशांत पल्ली यांच्यासह नगर भूमापन विभागाचे अधिकारी, मॅपेक्स कंपनीचे प्रमुख सचिन कांबळे, नगर रचना विभागाचे उपअभियंता जोशी, सहाय्यक अभियंता झरतार तसेच मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी हद्दवाढ भागातील 12 गावांमध्ये सुरू असलेल्या नगर भूमापन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, NOC प्रक्रिया, 7/12 उतारा, खरेदी विक्री नोंदी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा झाली. या प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यासाठी दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथे सर्व नगरसेवकांसाठी विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. या सादरीकरणात प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व पुढील कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मालमत्ता विषयक समस्या मार्गी लागण्यास मदत होईल आणि मालमत्तेच्या नोंदी अधिक सुलभ व पारदर्शक होतील असेही महापौर म्हणाले.